नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचा सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आता येले सांगली या गावामधील गिरिजनाथ मंदिरामध्ये. तर मंदिराच्या बाहेरचा परिसर खूप शांत आणि छान असा. तर भारतातील एकमेव फणसाच्या झाडापासून बनलेला शिवलिंग या अशी या देवाची व्याख्याता असा. तर गिरोबा देवस्थान तुमका सगळ्यांका माहीत असा काय. तर चला मग आपण प्रथम मंदिरात जाऊया, त्यानंतर या देवस्थानाची पूर्ण आता माहिती घेऊया. ठीक आहे, मला कळत नाही. व्यवस्थित आहे, बाकी काय नाही. उद्या तू उद्या पप्पा बोलावं. कामावर होती आई पण येऊन घेऊन सांगून गेली कामावर होती. मंडळी, आमची या गिरोबा खूप शांत असतात, कारण की आमका माहीत आहे आमच्या हाकेत घालणार ठिकाण म्हणजे आमचं गिरिजनाथचं मंदिर असा. तर मंडळी, आता मी या मंदिरामध्ये येईल गिरिजनाथच्या. तर समोर जे तुमका ह्या शिवलिंग दिसतात आपल्या गिरोबा देवाचा असा. तर सांगली साववाड असे हे गाव असतं. तर या गावांमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक माणूस देवादेवासाठी म्हणून कायमचा असा आपल्या घराच्या परिसरात राखून ठेवतात की त्या तर फक्त आपण त्या देवाक देऊ म्हणून. आपलं कोकण असा हा निसर्गात देवता मानणारा असता, त्या प्रकारेच ही लोक असतात. तर मग अशा ज्या मंदिरामध्ये मंदिरात खूप अशी शांतता असा. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री दिवशी सगळे जे गावकरी मंडळी असतात ते मंदिरात येऊन एकत्र चर्चा करून एका ठिकाणचं झाड नेमलं जातं गिरोबासाठीचं फणसाचं झाड. भारतातील एकमेव फणसाच्या झाडापासून बनलेलं शिवलिंग अशी याची उच्छाद असतात. तर ते का आम्ही गिरोबा असं म्हणतो. तर ही गोष्ट असं गिरोबाची. तर यंदाच्या वर्षी 2026 सालचं गिरोबा गुरगुट सुतार ट्रेन या वाडीत नेमलेलं असतात. तर आपण थोड्या वेळानंतर त्या गावात जातालच. तर तुमका मी सांगताय की तुम्ही नक्की सगळेजण 1 मार्चला येत्या 1 मार्चला नक्की सांगली गावामध्ये या. त्या दिवशी तुमका बघू गावतं की सर जल्लोष असतात. तो थाटामाटात उत्सवांत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात गिरोबाची मिरवणूक काढली जातात. त्यानंतर या गाभाऱ्यात आणून गिरोबा स्थापित केलं जातात. तर तुमच्या नजरेसमोर अशा प्रकारचा शिवलिंग असता. तर चला मग आता आपण इसरसून गुरकुटात जाऊया सुतारवाडीत, ज्यामध्ये नवीन गिरोबाची पूजा वगैरे तिथे चालू असते. तर 15 दिवसाचा जागरणाचा कार्यक्रम असता. तर तिथल्या ग्रामस्थांकडनं पण आपण थोडीशी माहिती घेऊया. तरी चला मग मंडळी, होळीच्या आदल्या दिवशी मंदिरामध्ये असलेल्या जुनो गिरोबा म्हणजे शिवलिंग आमचो देव गिरोबा हे का मानवंदन करून सगळे ग्रामस्थ आणि लांब लांबसून येलेले भाविक मंडळी नवीन गिरोबा असलेल्या वाडीच्या दिशेने जातात. त्या नेमलेल्या झाडाकडे जातात. होळीच्या आदल्या दिवशी या फणसाच्या झाडात एका देवतेचा रूप दिला जाता, म्हणजेच अर्थातच शिवलिंगाचं स्वरूप दिलं जातं. तर मंडळी, आम्ही आता मंदिराच्या बाहेरचं परिसर बघून घेऊया. मंदिराच्या बाहेरचं परिसर अत्यंत शांत आणि खूप छान होतं. थंडगार हवाई होती. तर मंडळी, गिरिजनाथ मंदिराच्या बाजूकच ह्या फणसाचा भला मोठा झाड होता. त्यासोबतच 4-5 अजून छोटी मोठी मंदिरंसुद्धा होती. त्यानंतर आम्ही गेलो मंदिराच्या दुसऱ्या बाजूक, जी जुनो गिरोबाचं असता, ज्यांना शिवलिंगाचं रूप धरलेला असता. तर नवीन गिरोबा जेव्हा नेमात मांडलं जाता त्याच्या अगोदर जुनो गिरोबा काढलो जाता आणि तो ह्या जागी ठेवलो जाता. प्रत्येक वर्षी 21 गिरोबांची संख्या असतात, ती कमीही जाणार नाही आणि वाढणार नाही. ह्याच्यामागे अर्थातच काय ना काहीतरी शास्त्र असतालाच. तर मंडळी, गुरगुटवाडी ह्या साईडला असा आणि सन्नामटेम ह्या साईडला असा. तर यंदाचं गिरोबा गुरगुटवाडीक असल्यामुळे आपण ह्या रस्त्याने आतमध्ये जाऊ खया. तर चला मग आता आपण जाऊया ह्या दिशेने, कारण की आपण आता जाऊचा गिरोबाचा आशीर्वाद घेऊची. सर नवीन झाड नेमलेला असा. तर चला मग.
तर आपल्या वाडीत मंडळी एक देव असा एक शिवलिंग तयार होताला, एक देवतेचं रूप घेतला. ह्यासाठी माणसांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आनंद होतो. तर सगळीजणं साफसफाई तर त्यांची चालूच असते, कारण की 15 दिवसाचा सण असता जो जल्लोषात साजरा केला जाता. त्यानंतर सुरुवात होती ती होळी. तर आम्ही त्या गावात इलेलो. तर महाशिवरात्रीपासून 15 दिवस भक्तिभावाने पूजा केलेला झाड म्हणजे त्या गिरोबाचं असता. खरंच मंडळी आपलं कोकण खूप भारी असा, कारण की आपली कोकणची जी संस्कृती असा हे निसर्गाक देव मानता आणि त्या निसर्ग तो जपतासुद्धा. तर आम्ही इल्लेलो आता सुतारवाडीमध्ये. प्रथम आम्ही गिरोबाचं दर्शन घेतला, त्यानंतर चहा, त्यासोबतच प्रसाद घेतलो. तर मंडळी हा आता झाड असा ज्याची नेमणूक केलेली असा महाशिवरात्री दिवशी गिरोबा म्हणत. तर आता होळीच्या आदल्या दिवशी ह्याच झाडाक एका देवतेचं रूप येतला, म्हणजे शिवलिंगाचा रूप येतला. तर आपण सर गिरोबा असा, तर आपण या ग्रामस्थांकडनं थोडीफारशी गिरोबाबद्दल माहिती घेऊया. मंडळी महाशिवरात्रीपासून 15 दिवस यो गिरोबाचं असताना तो या वाडीत असतो. त्याच्यामुळे वाडीतला इतक्या ह्या सगळ्याचा आजूबाजूचा परिसर असा इतक्या छान एका उत्सवाप्रमाणे वाटतं, सणाप्रमाणे वाटतं. तर आता आपण ज्या झाडाची योग्य अशा रीतीने निवड केलेली असतात, तर त्या आपण गुरगुट सुतार टीम या वाडीत इलो. तर आपण ग्रामस्थांकडनं थोडीशी माहिती घेऊया. सांगा. आमच्याकडे शिवरात्रीपासून हा कार्यक्रम चालू होतो. महाशिवरात्रीपासून तिथपासून यंदा 22 वर्षांनी आमच्याकडे सेवा करण्याचा काम मिळालेला असा गुरगुट सुतार टेमवाडीला. मग महाशिवरात्रीपासून होळीच्या आदल्या दिवशीपर्यंत इथं निरनिराळ्या प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम होतात. भजन, कीर्तन, नाटकं म्हणा असे, आणि जे आपल्या वैयक्तिकरित्या स्पॉन्सर वगैरे ते कार्यक्रम हे करून घेतात. असा आम्ही पण मंडळामार्फत खर्च वगैरे करतो, किंवा त्या वाडीची सगळी जबाबदारी तर ती त्या वाडीची पडता, म्हणजे ते सेवा करण्याची, या वाडीत असत त्या वाडीची. आणि मग होळीच्या आदल्या दिवशी त्या झाडाची गिरोबाच्या मंदिरातनं सगळे मानकरी येऊन इथं हे करतात, शास लावतात. आणि शास लावून मग ते झाड पाडल्यानंतर मग संध्याकाळी मग ते एका शिवलिंगाचा आकार देऊन मग ते रात्री वाजत गाजत गिरोबाच्या मंदिरात परत जातात. हां, होळीच्या आदल्या दिवशीपर्यंत. नंतर होळीचा कार्यक्रम, हां, नंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमेची होळीचा कार्यक्रम. तर मंडळी आता आम्ही घराकडे जातो. तर 1 मार्च